जय श्रीकृष्ण दोस्तों. आज आपण श्लोक 3 आणि 4 पाहणार आहोत. श्लोक 3. श्रेज्ञेयः स नित्यसन्न्यासी यो न द्वेष्टि न काङ्क्षति निर्द्वन्द्वो हि महाभावो सुखं बन्धात् मुच्यते. महाबाहो संबंधाचे 2 अर्थ होतात. जर त्याचे हात विशाल आणि बलवान आहेत, अर्थात जो शूरवीर आहे, दुसरा ज्याचे मित्र किंवा भाऊ थोर पुरुष आहेत, अर्जुनाचे मित्र, प्राणिमात्राचे सरहृदय भगवान श्रीकृष्ण होते आणि भाऊ अजातशत्रू धर्मराज युधिष्ठिर होते. म्हणून हे संबंधन देऊन भगवान अर्जुनाला हे म्हणत आहेत की कर्मयोगानुसार सर्वांची सेवा करण्याचे सामर्थ्य तुझ्या ठिकाणी आहे. म्हणून तू सुगमतेने कर्मयोगाचे पालन करू शकतो. यो न द्वेष्टि. कर्मयोगी तो असतो जो कोणत्याही प्राणी, पदार्थ, परिस्थिती, सिद्धांत इत्यादीचा द्वेष करीत नाही. सर्वांची सेवा करतो. सर्वांची सेवा करणे, सर्वांना सुख पोचवणे हे कर्मयोगाचे काम आहे. जर त्या कोणाशीही यत्किंचित देखील द्वेष असेल तर त्याच्याकडून कर्मयोगाचे यथासांग रीतीने आचरण घडू शकणार नाही. म्हणून ज्याच्याशी थोडाही द्वेष असेल त्याची सेवा कर्मयोगाने सर्वप्रथम केली पाहिजे. सर्वप्रथम न द्वेष्टि पद देण्याचे तात्पर्य असे आहे की जो कोणालाही वाईट समजतो आणि कोणाचेही वाईट करू इच्छितो तो कर्मयोगाच्या तत्त्वाला समजूच शकत नाही. श्लोक 4. सांख्ययोगो पृथक् बाला प्रवदन्ति न पंडिताः एकमन्यस्थितां सम्यगुह योगर्विदते फलम्. याच अध्यायाच्या पहिल्या श्लोकात अर्जुनाने कर्माचा स्वरूपाने त्याग करून तत्वदर्शी महापुरुषाजवळ जाऊन ज्ञान प्राप्त करण्याच्या साधनेला कर्मसंन्यास म्हटले आहे. भगवंतांनी दुसऱ्या श्लोकात आपल्या सिद्धांताचे प्राधान्य ठेवून संन्यास आणि कर्मसंन्यास नावाने म्हटले. आता साधनेला भगवान या ठिकाणी सांख्य या नावाने संबोधतात. भगवान शरीराच्या भेदाचा विचार करून स्वरूपामध्ये स्थित होण्याचा सांख्य म्हणतात. भगवंताच्या मतात संन्यास आणि सांख्य पर्यायवाची शब्द आहेत. ज्यात कर्माच्या स्वरूपाने त्याग करण्याची आवश्यकता नाही. अर्जुन ज्याला कर्मसंन्यास नावाने म्हणत आहेत तोही निसंदेह भगवंतांनी सांगितलेल्या सांख्याचाच एक अवांतर भेद आहे. कारण गुरूंच्या मुखातून एकूणही साधक शरीराच्या भेदाचे विचारण करतो. बाला या पदाने भगवान हे म्हणत आहेत की आयु आणि बुद्धीत श्रेष्ठ असूनही जे सांख्ययोग आणि कर्मयोग यांना वेगवेगळे फळ देणारे मानतात ते बाधक अर्थात अज्ञानीच आहेत. ज्या महापुरुषांनी सांख्ययोग आणि कर्मयोगाच्या तत्वाला योग्य प्रकारे समजून घेतले आहे तेच पंडित अर्थात बुद्धिमान आहेत. ते लोक दोन्हींना वेगवेगळे फल देणारे म्हणत नाहीत, कारण ते दोन्ही साधनाच्या प्रणालींना न पाहता त्या दोन्हीच्या वास्तविक परिणामाला पाहतात. साधन प्रणालीचा विचार करून स्वतः भगवंतांनी तिसऱ्या अध्यायाच्या 3 श्लोकात सांख्यिक आणि कर्मयोग या दोन्ही प्रकारची साधने स्वीकारली आहेत. दोन्ही
साधन प्रणाली तर वेगवेगळी आहे, परंतु साध्य वेगवेगळे नाही. एकमय्या स्थितां सम्यगूह योगर्विदन्ते फलम. गीतेत अनेक ठिकाणी सांख्ययोग आणि कर्मयोगाचे परमाप्राप्तीरूपी फल एकच सांगितले आहे. 13व्या अध्यायाच्या 24व्या श्लोकात दोन्ही साधनांनी आपणाला आपल्या ठिकाणी परमात्मा तत्त्वाचा अनुभव होतो हे सांगितले गेले आहे. 3ऱ्या अध्यायाच्या 29व्या श्लोकात कर्मयोगाला परमात्म्याची प्राप्ती होते असे सांगितले गेले आहे. आणि 12व्या अध्यायाच्या 4थ्या श्लोकात तसेच 13व्या अध्यायाच्या 34व्या श्लोकात ज्ञानयोगातला परमात्म्याची प्राप्ती होते असे सांगितले आहे. अशा प्रकारे भगवंताच्या मताने दोन्ही साधने एकच फळ देणारी आहेत. अशा प्रकारे 4थ्या श्लोकाचा अर्थ इथे संपत आहे. जय श्रीकृष्ण.